नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड अभिलेखावरील जो सराईत गुन्हेगार आहे गजानन अशोक डाहळे याच्या विरुद्ध एमपीडीची कारवाई केली असून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्यास मंजुरी दिल्यावरून तो एमपीडी मंजूर झालेला आहे। गजानन डाहळे याच्या विरुद्ध पोलीस ठाणे उमरखेडच्या अभिलेखावर जवळपास 17 गुन्हे दाखल आहेत। त्या 17 गुन्ह्यांमध्ये भरधाव वेगाने वाहन चालवणे, नंतर दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे, धार्मिक भावना दुखावणे, जातीय तेढ निर्माण करणे, दंगा करून नुकसान करणे, जबरी चोरी करणे, रस्ता अडवून हत्याराचा धाक दाखवून मारहाण करणे, कट रचून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, अशा विविध कलमांतर्गत जवळपास 17 गुन्हे दाखल असून एका गुन्ह्यामध्ये त्यास 500 रुपये दंडची शिक्षासुद्धा झालेली आहे। ह्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध आम्ही मागील 1 महिन्यापूर्वी प्रस्ताव तयार करून माननीय जिल्हाधिकारी SP सरांच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला होता। त्यास माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी मंजुरी दिली असून त्यास 1 वर्ष स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केल्याने आम्ही तो ऑलरेडी एक गांजाच्या केसमध्ये तो स्थानबद्ध म्हणजे जेलमध्येच आहे, MCR मध्ये, तर वाशिम जेलमध्ये त्या आदेशाची अंमलबजावणी केलेली आहे। मला उमरखेड आणि परिसरातील जे सराईत गुन्हेगार आहेत, जे असामाजिक तत्व आहेत, जे उमरखेड आणि परिसरातील शांतता बिघडवण्याच्या मानसिकतेत आहेत, त्यांना माझा क्लिअर निर्देश आहे, स्पष्ट इशारा आहे। जर कोणी कायदे हातात घेतले, महत्त्वाच्या प्रोसेशनमध्ये कोणी जर अनुचित कृती केली, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा अशाच पद्धतीने अभिलेख पडताळून आणि अभिलेख तयार करून त्यांच्या विरुद्ध MPDA मोका अंतर्गत अशी कठोर कारवाई करण्याची उमरखेड पोलिसांची स्पष्ट भूमिका आहे। थँक्यू।